नमस्कार, मी मोहिनी सोनार. आपण पाहताय TV9 विशेष आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी छगन भुजबळांची आहे. मंत्री छगन भुजबळांना मोठा दिलासा मिळाला. एसीबी नंतर आता ईडीच्या केसमधून सुद्धा भुजबळ निर्दोष ठरलेले आहेत. त्यामुळे आता महाराष्ट्र सदन घोटाळा महाराष्ट्रात झालाच नाही का अशी ही चर्चा रंगू लागली आहे. पाहूयात. घोटाळ्याच्या आरोपामध्ये सत्तेतील अजून एका मंत्र्यांना दिलासा मिळालाय. महाराष्ट्र सदन घोटाळ्याच्या आरोपातून छगन भुजबळांची निर्दोष मुक्तता झाली. विशेष कोर्टाचे न्यायाधीश सत्यनारायण नवंदर यांच्या कोर्टाने भुजबळांना निर्दोष ठरवलं. याआधी भुजबळांना एसीबीच्या तपासात क्लीन चिट मिळाली होती आणि आता ईडीच्या केसमधून सुद्धा त्यांना क्लीन चिट मिळाली आहे. त्यामुळे ज्या भुजबळांवर प्रामुख्यानं भाजप नेत्यांनी महाराष्ट्र सदन घोटाळ्याचे आरोप केले, ज्या भुजबळांना जवळपास 2 वर्ष तुरुंगात काढावी लागली, महाराष्ट्राच्या राजकारणात एखाद्याला इशारा देताना तुमचा भुजबळ करू अशा फ्रेज वापरल्या गेल्या. आता त्याचं काय झालं त्यावर भाजप उत्तर देणार का असे सवाल विरोधक करतायत. काय त्याच्यात विशेष आहे? शिक्षा झाली असती तर आश्चर्य वाटलं असतं. एक लक्षात घ्या, कुणी असेल, प्रताप सरनाईक असतील, यामिनी जाधव असतील, रवींद्र वायकर असतील, बडगुजर असतील, यापैकी कुणालाही जर शिक्षा लागली तर आश्चर्याने प्रश्न निर्माण होऊ शकतो. हे सगळ्यांनी निर्दोष सुटणं बड्या लाजमी आहे. अरे, भाजपमध्ये जाण्याचा उद्देशच दुसरा काय असू शकतो बरं? त्यामुळे जे होतंय ते फार अगदी भाजपाच्या परंपरेला अनुसरून होत आहे. आता एखादं निरीक्षण कोर्ट ज्यावेळी देतं त्याच्यावर मी कॅबिनेट मंत्री म्हणून काय बोलू शकतो? कोर्टानं दिलेलं निरीक्षण असेल, कोर्टानं दिलेला आदेश असेल, त्याच्यावर ठीक आहे, तो जो काय आदेश आहे तो सगळ्यांनी मान्य केला पाहिजे. प्रेडिकेट ऑफेन्स नसेल तर ईडीची केस सुद्धा उभीच राहू शकत नाही. या आधारावर भुजबळांना कोर्टानं निर्दोष मुक्त केलं. म्हणजे जर एसीबीचा तपास पूर्ण होऊन सुद्धा भुजबळ निर्दोष ठरले असतील तर त्याच आरोपांच्या आधारावर ईडी पुन्हा एकदा तोच खटला चालवू शकत नाही. अशा तर्काचा निकाल काही दिवसांपूर्वीच सर्वोच्च न्यायालयानं दिला होता. त्याच निकालाचा आधार घेत ईडीच्या केसला कोर्टामध्ये आव्हान दिलं गेलं आणि कोर्टानं निर्दोष मुक्त करत भुजबळांना दिलासा दिला. ड्यू प्रोसेस ऑफ लॉ नुसार जी काही कारवाई करायची असते ती कारवाई होते, जे काही निकाल लागायचे असतात ते लागतात. हा ड्यू प्रोसेस ऑफ लॉचा सब्जेक्ट आहे. नियमानुसार जे व्हायचं असेल ते होईल. दरम्यान भुजबळांवर भाजपनंच आरोप केले आणि त्यामुळे त्यावर आता भाजपनं बोलावं असं आवाहन विरोधक करत असले तरी खुद्द भुजबळ यावर बोलणार का याबद्दल साशंकता आहे. महापालिका प्रचारात सिंचन घोटाळ्यात माझी बदनामी केली गेल्याचं अजित पवार म्हणाले होते. मात्र ते आरोप भाजपनंच केले असले तरी अजित पवारांनी थेट भाजप नेत्यांचं नाव घेणं टाळलं होतं. कृष्णा सुनारवाडकर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.